दादा, बाबांनी मला का रे इतक्या लवकर बोलवून घेतलं? तेच कळत नाही. तू तर चांगली 10-15 दिवस राहणार होतीस मामाकडे. हो ना. दादा, ते बघ, आमच्या घरासमोर किती गर्दी जमली आहे. कॉलेजचे सगळेच काका आले, डॉक्टर काका पण दिसत आहेत. चल. एवढे सगळेजण का जमले आहेत आपल्याकडे? काय झाले काका? स्पृहा बाळा, आज आजींना बघून घे. बघून घे म्हणजे? चला. बाबा, काय झाले आजीला? तुम्ही असं का घेतलंय? कसला आवाज येतो तिच्या घशातून? आई सांग ना ग, काय होतंय आजीला? तू का रडतेस? यशवंता, मला वाटतं की आता तयारीला लागायला पाहिजे. आई सांग ना ग, काय होतंय माझ्या आजीला? स्पृहा बाळा, आजी जवळ बस जरा. आजी देवा घरी निघाली आहे. देवा घरी? पण का? आजी, आजी, आजी उठ ना ग. बघ मी आली, तुझी स्पृहा. आजी, बाबा उठा. आजीला मी माझ्या मांडीवर घेते. आजी, आजी उठ ना ग. बघ मी आली. स्पृहा, तू मला गोष्ट सांगणार होतीस ना? आजी, आजी उठ, मी आलीये बघ. उठ, जायचंय ना देवळात? अशी झोपून काय राहिलीयस? उठ आजी. आजी, आई, कधी आजी? यशवंतराव, काय हा चमत्कार? आजीने नातीचा ध्यास घेतलेला दिसतोय. स्पृहा आली आणि आजीला जीवनदानच भेटलं. हे मात्र खरं हा भाऊसाहेब. स्पृहा व तिच्या आजीचे भावबंधच तसे आहेत. न चुकता तिला देवळात नेते, तिच्या पुस्तकातल्या छान छान गोष्टी ऐकून दाखवते आणि तिच्याच कुशीत झोपून जाते पोर. स्पृहाचे शब्द केवळ भावनेपोटी उच्चारलेले नव्हते, त्यात मूर्तिमंत विधात्याला केलेल्या आव्हानाची प्रेरणा होती. आजी, 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 चल आजी, आज गुरुवार आहे ना? तुझ्या आवडत्या कीर्तनाचा वार. हो ग बाळा, तुझ्यामुळे तर देवदर्शन घडतं मला. पण आजी, आज रात्री तू मला नक्की गोष्ट सांगणारच. मी गावाला जाताना अर्धवट राहिलेली. नक्की सांगेन ग सोन्या. पण मला एक सांग, तू 15 दिवसानंतर येणार होतीस ना? अशी अचानक कशी काय आलीस? मला तुझ्याशिवाय करमलंच नाही बघ. चल, लपाड कुठली. तू काय करतेस? वाचन. आज काय जाम मजा आली शाळेत. खूप धमाल केली. टीचर माहिती, ते इतके शिकवत होते पण त्यांच्याकडे कोणी सुद्धा लक्ष देत नाही. आणि तू तर आज मूड तुझा खराबच होता ग. काय झालं आस्था? पण खूप मजा आली. अगं आस्था, अशी गप्प गप्प काय आहेस? बोल ना काहीतरी. स्पृहा, अगं शरद काकांची तब्येत खूपच बिघडली आहे. कालपर्यंत हॉस्पिटलमध्ये होते. काल डॉक्टर म्हणाले आता घरी घेऊन जा, सर्वांना बोलवून घ्या. मग खूप पाहुणे जमले आहेत ग आमच्याकडे. आरती काकू तर सकाळपासूनच रडते. काय काय झालंय स्पृहा तुला?
अशी विचित्र का बघतेस? आस्था, मला घेऊन चल तुझ्या घरी. घरी का? चल म्हणलं ना. आस्था इथं कशी काय आली आज? आणि शाळेत का नाही गेली? आज स्पृहाला कशी काय घेऊन आली इथं? शरद काका उठा, सगळे तुमची वाट बघतायत. उठा शरद काका. अरे शरद, बरं वाटतंय का? अगं ऐकलं का? शरदला शुद्ध आली. पाणी आण बरं जरा. डॉक्टर साहेब या, जरा चेक करा. आता तरी मला तसं काळजीची कारणं दिसत नाहीये. तरी जी तुम्हाला औषधं दिली आहे ती वेळेवर घ्या. आणि काय वाटलं तर फोन करा. यशवंतराव, अहो विनायकराव, तुम्ही बोला, काय म्हणता? आस्था बऱ्याच दिवसात घरी आली नाही. अहो काय सांगू, शरद अगदी मरणाचा घटका मोजत होता. काय सांगताय काय? आमच्या सर्व घरावर दुःखाची काळा पसरली होती आणि त्यातच अचानक तुमची स्पृह आली बघा. स्पृहा तुमच्या घरी आली? हो यशवंतराव, ती आली काय, तिच्या जादूच्या कांडीसारखा स्पर्श झाला काय, शरदला तर जीवदानच मिळाले. खूप खूप आभारी आहोत आम्ही तिचे. सगळं अनाकलनीय बघा. येतो मी. आई, अगं आई, बाहेर ये जरा. आई, हो हो आले. अगं येच लवकर. इतका उतावळ का होतोय? अगं तसंच काही महत्वाचं आहे, बस जरा. बरं बोल. अगं आज विनायकराव भेटले होते रस्त्यात. आस्थाचे बाबा ग. हा हा. शरद त्यांचा धाकटा भाऊ ग. खूप आजारी होता म्हणे. बर. स्पृहा त्यांच्या घरी गेली आणि तिच्या स्पर्शाने तो पूर्णपणे बरा झाला. बरा झाला? आणि ते स्पृहाच्या स्पर्शाने? हो आई, तुला बोललो नाही आई, पण आज तुला सांगतो. तुझ्या बाबतीतही हेच झालं होतं. तुझी आशा सर्वांनी सोडली होती, पण स्पृहाचा स्पर्श होताच सगळं काही झालं. याचा अर्थ आपली स्पृहा दैवी शक्ती घेऊन जन्माला आली. हो आई. हा स्पर्श परिसूचा आहे यशवंता. तिला जपलं पाहिजे. आता तर तिला जास्त जपलं पाहिजे. आजी, आज मला खूप थकल्यासारखं वाटतंय ग. चोप ग बाळा, किती आजीवाला ताण. लहान ग लेकरू माझं ते. यशवंता, जरा इकडे ये. हा बोल आई. यशवंता, तू त्या जोशांकडनं पैसे घेतलेस? अगं आई, त्यांनी स्वतःहून दिले आणि चालून आलेल्या लक्ष्मीला लाथडणे इतका मी मूर्ख नाही. हिच्या दैवी शक्तीची अशी विटंबना करू नकोस. कसली विटंबना आणि कसलं काय? ही तर शुद्ध देवाणघेवाण आहे. तू बघच आता, स्पृहामुळेच आपले दिवस पालटणार आहेत. नसते विचार करू नको, झोपतो आता शांतपणे. ए आई, आई बघ ना ग, बाबा खूप चिडलेत माझ्यावर. मला भीती वाटते ग त्यांची. मला मारतील ते. कुठे आहे ती हरामखोर? हो, कसले शब्द वापरत आहे. किती घाबरली आहे ती पोर. हिच्यामुळे, या कार्टीमुळेच आज मला मान खाली घालण्याची वेळ आली आहे. झालं तरी काय असं? काय झालं? त्या धनीराम शेठच्या पत्नीची तब्येत अचानक बिघडली
तर त्यांनी स्पृहाला घेऊन येण्याची विनंती केली. सोन्याची कोंबडी चालून आली होती. 5 लाख देणार होते, 5 लाख. पण हिने सगळ्यांचा विचका करून टाकलाय. हे काय बोलतच? झालं तरी काय असं? काय झालं? मी हिला धनीराम शेटकडे घेऊन चाललो होतो, तर माझा हात सोडून त्या देशपांडेंकडे पळाली. तुम्ही विचारलं का पळाली ते? त्या देशपांडेंच्या आईला दम्याचा अटॅक आला होता म्हणे. देशपांडे हिच्याशी परस्पर बोलले. अहो, त्या आजींचा किती जीव आहे आपल्या स्पृहावर. म्हणून काय आपल्या अंगातलं देवी पण असं कोणावरही फुकट उधळायचं? आतापर्यंत लोक जे देत होते ते मी मुकाटपणे घेत होतो, पण त्या शेठशी तर मी लाखोंची बोली लावली होती. बोली लावली तुम्ही, हे चुकलंच तुमचं. असो, उद्या सकाळी घेऊन जा. आज घाबरली आहे पण. सगळं संपलंय तिथे यशोधरा. खूप स्वप्न रंगवली होती, तुझी कुठलीच हौसमौस केली नाही, पण या नतद्रष्ट मुलीमुळे सगळ्याचा विचका काढला. तू अशी हिला पाठीशी घालत राहिली तर मग भलं झालं समजा आपलं. चल बाळ, उठ. खाऊन घे जरा, चल. यशवंता, अरे हे काय चालवलंयस तू? तू तर तिच्या दैवी शक्तीचा पार बाजार मांडलायस. हा मोह बरा नव्हे यशवंता. आई, त्या सीतेला सुद्धा कांचनपुराचा मोह पडला होता. मी तर सामान्य मनुष्य. सामान्य मनुष्य असले शब्दप्रयोग वापरून गुन्हा करायला मोकळीक नाही मिळत. आणि यशवंता, मोह पडला म्हणून तर रामायणाने एक वेगळं वळण घेतलं. आपली लक्ष्मण रेषा वेळीच ओळखली असती तरी अधपतनाची वाट रोखली गेली असती. आई, तू तर यात लक्षच घालू. लक्ष्मी चालत आपल्याकडे येते, तिला मी कोण थांबवणार? तिचा सत्कारच केला पाहिजे. अरे, चांगल्या पायाने आलेली लक्ष्मी वंदनीयच आहे ना. जिथे जुगार खेळला जातो, पैशांचे डावपेच मांडले जातात, बोली लावली जाते, अशा अंधकारातून येणाऱ्या लक्ष्मीची प्रतिमा आपण कोणत्या निरंजनाच्या वातीने उजळणार रे? आई, मला कळत नाही तू एवढ्या साध्या गोष्टीचा एवढा मोठा भाव का करायला निघालीये? यशवंता, साधी गोष्ट? अरे, हे आयुष्य म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? एकदाच मिळणाऱ्या या जन्माला मृत्यूचा शाप आहे. अखंड प्रवाहित होणाऱ्या श्वासाला सुद्धा दैवगती पुढे शरणागती पत्करावी लागते. आणि त्या दैवगतीला आव्हान करण्याचं सामर्थ्य तुझ्या स्पृहात आहे. तिचा असा अपमान नको करूस. आई, आयुष्य म्हणजे प्रत्येकाची असलेली गरज, जो तो आपल्या गरजेप्रमाणे, आपल्या ऐपतीप्रमाणे आपलं आयुष्य सुखकर बनवायचा प्रयत्न करतो. अरे, ती तुझी गरज नाहीये यशवंता, ही तुझी हाव आहे, हाव. बास आई, खूप झालं तुझं प्रवचन. तुला प्रवचन देणारी मी कोण? फक्त एवढंच सांगते, तिच्या स्पर्शाचा सौदा नको करूस. यावर तू आणि तुझं नशीब. यशवंता, वहिनीची कंडिशन फार नाजूक आहे रे. वहिनीला डोक्याला जबर मार बसलेला आहे. आम्ही प्रयत्न करतोय तर ठीक आहे. जर 2-3 तासात शुद्ध आली तर ठीक, नाहीतर काय डॉक्टर? आवर स्वतःला. माझी यशोधरा, माझा प्राण आहे का ती? आणि ती बघ स्पृहा कसं निश्चल बसलीये. आपल्या जन्मदात्री आईचे प्राण परत आणायला
काही करत नाहीये. संताप येतोय मला. यशवंता, आवर स्वतःला. काळाला सामोरं जाण्याचं दैवी बळ स्पृहाला जन्मताच लाभलं होतं. पण जेव्हापासून तू तिच्या स्पर्शाचा बाजार केलास तेव्हापासून मी पाहते तिची शक्ती कमी होत चालली होती. काय करू मी आई? पैशाच्या मोहात पुढे चालणारी तुझी पावलं तुझ्या उद्ध्वस्त भविष्य काळाची सूचक होती. तिच्या निरागस पावित्र्याला तू कलंक लावलायस. आता एकट्याने उर्वरित आयुष्याची वाटचाल करायला हे पैसे तुला बळ देतील? असं म्हणू नकोस काय. यशोधरा माझा श्वास आहे. ती नक्की बरी होईल. स्पृहा तिला बरी करेल. अगं स्पृहा अशी का बसली वेदळ्यासारखी? उठाव ना तुझ्या आईला. माझी यशोधरा, माझी यशोधरा. स्पृहा बाळा, मला क्षमा कर. मी तुझ्या दैवी बळाला लांछन लावले. तुझ्या या स्वार्थी पित्याला क्षमा कर. पण तिचे प्राण परत आण. तिचे प्राण परत आण. माझी यशोधरा, माझी यशोधरा. आयुष्याचा पहिला श्वास आई तुझाच कुशीत उमलला होता. भातुकलीच्या प्रत्येक खेळात आई तुझाच तर फक्त हिस्सा होता. तुझे मुख वात्सल्यच तर माझ्या या स्पर्शाचे बळ होते. तुझ्या शब्दातील मायेला असंख्य सूर्याचे तेज होते. तुझवीन आई रीते म्हणे, रीती स्पर्शाची झाली किमया. ओंजळ माझी पडली रिकामी. क्षमा कर तू या लेकराला. जगणे नको ग हे तुझ्या विना ग. कुशीत मजला घेई आता. माफ कर ग मला आई तू. अंतिम श्वास हा तुझ्याकरिता, तुझ्याच करिता.